फायनली आम्ही पोहोचलोय कन्हेरी केव्स मध्ये. काय करणार माहिती का, आमच्या तिघांचे कुले ना दुखायला लागलेत. गाईज बिअर होता गेला आतमध्ये. चला झाला तुमचा 1 मिनिट संपला. गाईज एवढं हे झाल्यानंतर विषय इथेच थांबत नाही. खाली आम्ही लावलं सायकल, ते माझ्या पहिल्याच्या व्हिडिओला बघितलं असेल. तर एवढं वरती ट्रेकिंग करून जायचं आहे आणि पायाने साथ सोडले. काय बोलतं सौरभ, खरं का नाही? खरं सोडली का? हे खूप वरती आहे. खूप खूप स्ट्रगल केल्यानंतर आम्ही पोहोचलो आहे फायनल कन्हेरी. पॅन्डल तर मारले. फायनली आम्ही पोहोचलोय कन्हेरी केव्स मध्ये. ह्याच्यातलं नाही घेतलं ना मी, अर्धा घेतलं तेव्हा. इतकं मोठे? अरे खूप मोठं आहे बाबा, संपतच ना. 3-4 डोंगर आहेत. तर अशाच प्रकारे ना हालत सगळी डाऊन झाल्यानंतर फायनली पोचलोय. मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं असाल तुम्ही तिकडे कन्हेरी केव. कन्हेरी केव्स मध्ये. थोडं ना करिश्मा काय बोलतेस? दमले उदास झाली असं बोलणं, शब्द वेगळे वापर. शब्द चांगले वापरायचे. हां, चांगले ना वापरले तर शॉर्ट होणार ना भावा तुमच्यासोबत. इकडे ना आता खूप सारं ऊन आहे. ऊन आणि ना आपण काय बोलू नाही शकत. थंड थंड इकडे हवा येते. इकडे खूप ऊन आहे आणि आम्ही वरती जायच्या कॅपॅसिटीमध्ये नाही सध्या. कारण मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही वरचं बघितलं असेल आणि या ब्लॉगमध्ये तुम्ही वरचं बघणार, त्यापेक्षा खालचंच बघा तुम्ही. काय ना गाईज, आता ना आम्ही वरती जायचं चाललंय आणि उद्या चेहरा बघा. काय करणार माहिती का, आता आम्ही जाणार परत सायकल घेऊन फिरायला. पाणी प्यायचं असेल ना कोणाच्या पाणी असेल तर मित्रांनो ना, अशाच प्रकारे आम्ही चाललोय खाली परतीच्या प्रवासाला. मला केलं तर कॅमेरा आपण तुला नाही काय करणार बाबा मी. सीधा कानपट्टा देतो कॅमेरा पर्यंत आला तर. तर ना असंच आमचं कॅनरी ना फिरून झालंय केव्स. तर अशाच प्रकारे आम्ही उतरतो खाली. आमचा लाईफमधला स्ट्रगल आहे आत्ताचा खूप मोठा. आणि सायकल घेऊन जायची आहे परतीच्या प्रवासाला. आणि दोघं बघा व ह्यांच्या आयुष्यावर ते पडले काय अंधार काळोख झाला यांच्या आयुष्यात. सायकल घेऊन परतीच्या प्रवासाला चालतोय.
आणि हिच्या पायावर बघा भावाना रिटेली सांगतो आमच्या तिघांचे कुले ना दुखायला लागलेत, छप्पत दुखायला लागलेत. हे सीट खूप घाण आहेत. थकलो. कमान ब्रो, अभी तो तेको आधा रास्ता. राईट हँडनी सायकल हँडल करू शकतो मी. आता आम्ही इकडे थांबलो आहे आणि इकडे एक छोटासा रिवर आहे. हे लोक खाली उतरलेत आणि हे लोक ना खाली उतरून फुल टाइमपास करतात. ते वाहतं पाणी आहे, असं पण नाही की थांबलेलं आहे आणि खूप स्पष्ट दिसतं पाण्यातलं. तर गाईज बिअर होता गेला आतमध्ये. हे लोक पण तेच बघतात. चला झाला तुमचा 1 मिनिट संपला. गाईज फायनली आम्हाला बेअर दिसलेले आहेत तिकडे आणि हा बघा व्हिडिओ काढतोय आणि या बेअरची व्हिडिओ काढेल फुल आणि बघण्यासारखं आहे ते बघू शकतो आपण. भाड खाव चाललं हे बघा, शॅडो बघा काय भारी वाटतं ना. कम ऑन गाइस. मित्रांनो पुन्हा एकदा पोचलो आहे मी माझ्या त्याच जागेवर जिकडून मी सायकल कलेक्ट केलेले आणि फुल म्हणजे एकदम भारी मजा केली आम्ही सायकलवर. पण पाय खूप दुखायला लागले. पण आता आमचा वेळ झाला आहे परतीच्या प्रवासाचा आणि आता आम्ही चाललो आहे. जे पण याल सायकलने जाऊ नका. मजा आहे, मजा येते. येताना मजा येते पण जाताना मजा होते. हां तर ना अशाच प्रकारे आपण आपल्या ब्लॉगला इकडे एंड करणार आहोत आणि जे काय मस्ती होईल ती मध्येच टाकेल. पण इकडून ब्लॉग एंड होईल. आता तुम्ही लोक हे तिकीट घेऊन जावा आणि परत पण वरती दिसतो त्यांच्या. हां तर अशाच प्रकारे आपण आपल्या ब्लॉगला एंड करतो आणि ब्लॉग जर आवडला असेल खूप फन होता आणि ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. भेटूया आपण लवकरात पुढच्या ब्लॉगमध्ये. थोडंसं बॅड डे चाललेत पण भेटूयात लवकरात लवकर आपण पुढच्या ब्लॉगमध्ये.